प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवारांमधील बैठकीवरून भाजपच्या गोटामध्ये नाराजीचा सूर। महायुतीमध्ये अविश्वास वाढेल अशी कोणतीही कृती टाळायला हवी, बावनकुळेंचं वक्तव्य। प्रशांत किशोर यांच्याकडून बिहारमधील पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव। प्रशांत किशोर यांची राजकीय सल्लागार म्हणून नेमणूक नाही, नेमणूक झाली असती तर मला माहीत असतं, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। अजितदादांनी दिलेल्या संधीमुळे मोठे झालेले नेते त्यांच्या कुटुंबाला त्रास देत आहेत। राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांची पोस्ट। उमेश पाटील यांनी पोस्टमध्ये नेत्याचं नाव घेणं टाळलं, रोख नेमका कुणाकडे, सवाल उपस्थित। प्रशांत किशोर यांनी अभ्यास करूनच विश्लेषण मांडलं असून खुर्चीला एवढं चिकटून बसण्याचा हट्ट कशासाठी? राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांचा सुद्धा सुनील तटकरेंवर नाव न घेता निशाणा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची शक्यता। उपमुख्यमंत्री शिंदे शहांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर, मुंबईतील कार्यक्रमांना अमित शहा हजेरी लावतील। उद्धव ठाकरे यांची दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद। गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावर काय बोलणार याकडे लक्ष। बंडखोर खासदारांनी घेतलेल्या मोदींच्या भेटीवर बोलण्याची शक्यता। कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत गुजरातच्या 2 तरुणांचं संभाजीनगरमध्ये उपोषण। दिपके निर्णय प्रक्रियेत फक्त कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींनाच प्राधान्य देत असल्याचा त्यांचा आरोप। नाशिकमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधील गैरव्यवहाराची गंभीर दखल। दोषी रुग्णालयांकडून घोटाळ्याच्या रकमेच्या 5 पट वसुलीचा इशारा। आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांची माहिती। कोल्हापूरचा राजा गणेश मूर्तींच्या आगमन मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी। रंकाळ वेश गोल सर्कल मित्रमंडळाच्या मिरवणुकीदरम्यान घटना। मिरवणुकीमध्ये जवळपास 30 ते 40 जणांचे मोबाईलसही हरवले। ठाण्यामध्ये शाळकरी मुलांचा ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल। शाळेच्या गणवेशामध्येच वर्गातच ड्रग्ज सेवन करत असल्याचं समोर। ठाणे पोलिसांकडून व्हिडिओची पडताळणी सुरू। व्हायरल व्हिडिओमुळे शाळकरी मुलांसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित। गाय आणि म्हशीच्या दूध विक्री दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय। 11 ऑगस्ट पासून दरवाढ लागू होणार। दुग्धजन्य पदार्थांच्या दरामध्ये सुद्धा 10% वाढ करण्यावर शिक्कामोर्तब। कोल्हापूरमधील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा सज्ज। उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार। रंगमंचावर कला सादर करण्यासाठी कलाकार आतुर। नीटचे प्रश्न फोडण्यासाठी फिफा वर्ल्ड कप नावाचा वापर। विशेष व्हॉट्सॲप ग्रुपची निर्मिती केल्याचं समोर। 6 महिने अगोदरपासूनच सुरू होती पेपरफुटीची तयारी। सीबीआयच्या आरोपपत्रामध्ये धक्कादायक माहिती। आणि भारतासह 5 देशांवर 100% टॅरिफ लावण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव। रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100% टॅरिफचा प्रस्ताव। अमेरिकन सिनेटमध्ये बहुमतानं प्रस्ताव मंजूर। Thank you.